नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मनुष्यबळ नियोजन किंवा मानव संसाधन नियोजन या विषयाची माहिती पाहणार आहोत. म्हणजे मनुष्यबळ नियोजन म्हणजे नेमकं काय असतं किंवा मानव संसाधन नियोजन म्हणजे नेमकं काय असतं याची माहिती आपल्याला पाहणं हे अतिशय गरजेचं असतं. लक्षात घ्या, आधुनिक औद्योगिक संघटनेमध्ये यंत्राच्या साहाय्याने आधुनिक तंत्राने मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जायचे. लक्षात घ्या, म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जसं छोट्या प्रमाणामध्ये उत्पादन व्हायचं तसं आत्ता नाही आहे. आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर केला जातो, आधुनिक तंत्रांचा वापर केला जातो आणि मोठ्या प्रमाणामध्ये काय केलं जातं, उत्पादनही केलं जातं. आणि त्यामुळं काय होतं तर कुशल प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासते. लक्षात घ्या, म्हणजे उत्पादन जर चांगल्या पद्धतीचं करायचं असेल तर त्यासाठी कुशल मनुष्यबळाची गरज असते. लक्षात घ्या, आणि ती गरज त्या ठिकाणी संपूर्ण आपल्याला जाणवते. आणि ती गरज भागवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे तर त्यासाठी योग्य पद्धतीचं नियोजन असलं पाहिजे. लक्षात घ्या, म्हणजे मनुष्यबळाचं किंवा मानव संसाधनाचं नियोजन हे अतिशय महत्त्वाचं असतं. कारण चांगलं जर नियोजन असेल तर त्याची अंमलबजावणी आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येते. म्हणजे उत्तम नियोजन, उत्तम अंमलबजावणी, उत्तम निकाल, अशा पद्धतीची त्रिसूत्री आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं असतं. आणि म्हणून मनुष्यबळ नियोजन हे किती गरजेचं असतं हे आपण समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक कार्य पूर्ण करत असताना प्रत्येक विभाग आपली योजना तयार करत असतो. बरोबर आहे की नाही? पहा, म्हणजे प्रत्येक कार्य जर पूर्ण करायचं असेल तर प्रत्येक विभाग हा आपल्या विभागाची काय करत असतो, योजना तयार करत असतो. आणि ती योजना तयार करत असताना प्रत्येक विभागाच्या कार्याची त्या ठिकाणी माहिती घेतली जाते आणि प्रत्येक विभागाचं कार्य पार पाडण्यासाठी किती मनुष्यबळाची गरज आहे, नीट लक्ष द्या, किती मनुष्यबळाची गरज आहे याचा अंदाज केला जातो. म्हणजे कार्ययोजनेच्या कालावधीनुसार, म्हणजे कामाची जी काही योजना असते त्याचा कालावधी जो असतो त्या कालावधीनुसार मनुष्यबळाचा अंदाज केला जातो. लक्षात घ्या तुम्ही. संघटनेमधल्या सर्व विभागांच्या मनुष्यबळाविषयी, म्हणजे आपल्या संघटनेमध्ये जे सगळे विभाग आहेत त्या सगळ्या विभागाच्या मनुष्यबळाविषयीचा अंदाज विचारात घेऊन संघटनेसाठी मनुष्यबळाचा अंदाज व्यक्त केला जातो. म्हणजेच हा जर अंदाज व्यक्त करायचा असेल तर कशाची गरज असते तर नियोजनाची गरज असते. अतिशय महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे नियोजन. मग नियोजन म्हणजे नेमकं काय असतं तर मनुष्यबळ नियोजन म्हणजे नेमकं काय असतं याचा अर्थ आपण विचारात घेतला पाहिजे. मग मनुष्यबळ नियोजन म्हणजे अशी प्रक्रिया होय तिच्यामध्ये मनुष्यबळ वर्तमान स्थितीतून अपेक्षित स्थितीमध्ये कसे न्यायचे, म्हणजे सद्यस्थितीमधून आपल्या एक्सपेक्टेड पोझिशनमध्ये ते कसं न्यायचं हे व्यवस्थापनाद्वारे ठरविणं होय. म्हणजे नियोजन म्हणजे नेमकं काय असतं तर वर्तमान स्थितीतून अपेक्षित स्थितीमध्ये मनुष्यबळ कसं न्यायचं याबद्दलचा निर्णय घेणं, याबद्दल ठरविणं म्हणजेच मनुष्यबळ नियोजन होय. किती सोपा भाग आहे पहा. म्हणजे सध्याची परिस्थिती जी असते त्या सध्याच्या परिस्थितीनुसार अपेक्षित परिस्थितीमध्ये काम करून घेण्यासाठी अशा मनुष्यबळाची त्या ठिकाणी अपेक्षा असते. म्हणजे सध्याच्या स्थितीमधून, वर्तमान स्थितीमधून अपेक्षित स्थितीमध्ये संबंधित मनुष्यबळानं काम करण्यासाठी व्यवस्थापनानं ठरविणं कशा पद्धतीचं काम केलं पाहिजे, कोणी कोणत्या पद्धतीचं काम किती प्रमाणामध्ये पूर्ण केलं पाहिजे याबद्दलचं नियोजन केलं जातं आणि हे मनुष्यबळ विषयक नियोजन असतं. लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर मनुष्यबळ योजना अंतर्गत व्यवस्थापन संघटनेला व संबंधित व्यक्तीला दीर्घकालीन लाभ मिळावेत या उद्देशानं योग्य संख्येमध्ये योग्य गुणवत्तेचे लोक प्राप्त करून त्यांची योग्य वेळी योग्य पदावर अपेक्षित कार्य करण्यासाठी नियुक्ती करणे म्हणजेच मनुष्यबळ नियोजन होय. म्हणजे ह्या योजना नुसत्या कागदावर ठेवून चालत नाही तर त्या योजनांची प्रत्यक्षामध्ये काय केली पाहिजे, अंमलबजावणी केली पाहिजे. आणि ती अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा या सर्व कार्यांचा आपण विचार करणं गरजेचं असतं. म्हणजे आता या ठिकाणी लोकांची त्या ठिकाणी उपलब्धता विचारात घेतली पाहिजे, कर्मचाऱ्यांची उपलब्धता विचारात घेतली पाहिजे, मनुष्यबळाची उपलब्धता विचारात घेतली पाहिजे आणि त्या उपलब्धतेमधून योग्य गुणवत्तेचे लोक आपण प्राप्त केले पाहिजेत आणि तेही योग्य वेळेमध्ये. आणि ते नुसते योग्य वेळेला प्राप्त करून योग्य गुणवत्तेचे लोक प्राप्त करून चालत नाही तर त्या व्यक्तींना योग्य पदावर नेमणूकसुद्धा दिली पाहिजे आणि योग्य पदावर त्यांच्याकडून अपेक्षित कामसुद्धा करून घेतलं पाहिजे. म्हणजे ह्या सर्व गोष्टींचा समावेश बाळांनो मनुष्यबळ नियोजन यामध्ये होतो.
अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की आता वेगवेगळ्या विचारवंतांनी मनुष्यबळ नियोजनाच्या व्याख्या दिलेल्या असतात. मग त्यापैकी काही व्याख्या आपण नमुन्यादाखल विचारात घेऊया. आता व्याख्या म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं. ज्या त्या विचारवंतांनी एखाद्या कन्सेप्टबद्दल स्वतःच्या शब्दामध्ये व्यक्त केलेलं मत म्हणजेच त्या संकल्पनेची, त्या व्यक्तीची, त्या विचारवंतांची व्याख्या आहे असं आपण समजतो. मग आता इथं मनुष्यबळ नियोजनाच्या बाबतीत सुद्धा वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला पाहायला मिळतील. आता पहिली जी व्याख्या आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे कोलमन. आता कोलमन यांच्या मते मनुष्यबळ नियोजन म्हणजे व्यवसाय संघटनेच्या एकत्रित योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी, नीट लक्ष द्या, व्यवसाय संघटनेच्या एकत्रित योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता निश्चित व पूर्ण करण्याची प्रक्रिया होय. म्हणजे मनुष्यबळाची आवश्यकता निश्चित करणं आणि ती पूर्ण करण्याची प्रक्रिया लक्षात घ्या, म्हणजेच मनुष्यबळ नियोजन होय. ही व्याख्या कोलमन यांनी सांगितलेली आहे. आता त्यानंतर दुसरी व्याख्या आपण या ठिकाणी विचारात घेतली पाहिजे, ती म्हणजे स्टेनर. आता स्टेनर यांच्या मते मनुष्यबळ नियोजन म्हणजे नेमकं काय होतं? तर स्टेनर यांच्या मते मनुष्यबळ नियोजन म्हणजे मनुष्यबळाची प्राप्ती, अतिशय महत्त्वाचा भाग आहे, प्राप्ती म्हणजे प्राप्त करून घेणं. त्यानंतर प्राप्त झालेल्या मनुष्यबळाचा उपयोग करून घेणं, उपयोग. त्यानंतर विकास दर, उपयोग केल्यानंतर त्या उपयोगामधून आपणाला अपेक्षित फल साध्य झालं पाहिजे आणि विकाससुद्धा आपला वाढला पाहिजे. विकासाचा दर हा वाढीस लागला पाहिजे. म्हणून विकास दर व ते दीर्घकालीन व्यवसायात राहतील. म्हणजे असं जे काही मनुष्यबळ असतं ते दीर्घकालीन व्यवसायामध्ये राहावं याविषयीची व्यूहरचना होय. याचा संबंध कार्य, वैशिष्ट्ये निर्देशन करणे किंवा कामाच्या संख्यात्मक गरजेच्या प्रमाणामध्ये किती लोकांची गरज आहे हे ठरविणे व मनुष्यप्राप्तीचे मार्ग विकसित करणे यांच्याशी आहे. म्हणजे स्टेनर यांच्या मते मनुष्यबळ नियोजन म्हणजे नेमकं काय असतं, तर या सर्व घटकांचा समावेश हा मनुष्यबळ नियोजनामध्ये स्टेनर यांच्या मते झालेला आपल्याला आढळून येतो. ओके. त्यानंतर विकफॉर्स्टोन या विचारवंताने मनुष्यबळ योजनेमध्ये खालील कार्यांचा समावेश होतो असं मत व्यक्त केलेले पहा. म्हणजे त्यांच्या मते मनुष्यबळ योजनांमध्ये कोणकोणती कार्ये केली जातात किंवा कोणकोणत्या कार्याचा समावेश होतो हे आपण विचारात घेतलं पाहिजे. आता पहिलं कार्य त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, भविष्यकाळासाठी मनुष्यबळ किती लागेल याचा अंदाज करणे. भविष्यकाळासाठी मनुष्यबळ किती लागेल याचा अंदाज करणे. त्यानंतर दुसरं कार्य या ठिकाणी सांगितलेलं आहे, संघटनेत कार्यरत असलेल्या मनुष्यबळांचा संख्यात्मक व गुणात्मक व कार्यशक्तीच्या दृष्टिकोनातून आढावा घेणे. म्हणजे संघटनेमध्ये कार्य करत असलेले सध्याचं मनुष्यबळ किती आहे, म्हणजे त्यांची संख्या विचारात घेतली पाहिजे, कोणत्या प्रकारचे आहेत म्हणजे गुणवत्ता विचारात घेतली पाहिजे आणि कोणतं कार्य करू शकतात त्याचा आढावासुद्धा घेतला पाहिजे. म्हणजे याही कार्याचा समावेश हा मनुष्यबळ नियोजनामध्ये होतो. त्यानंतर पुढील कार्य आपण विचारात घ्यायला पाहिजे, संघटनेतील मनुष्यबळ भविष्य उपयोगात आणावयाचे ठरवले तर, म्हणजे संघटनेतलं मनुष्यबळ जे असतं ते भविष्य काळामध्ये उपयोगात जर आणावायचं असं ठरवलेलं असेल तर त्यामधून काही समस्या निर्माण होतील का याचाही अंदाज केला पाहिजे. म्हणजे सद्यस्थितीमध्ये उपलब्ध असलेलं मनुष्यबळ भविष्य काळामध्ये उपयोगी आहे की नाही, आणि जर ते उपयोगात आणायचं असेल तर त्यामधून कोणते प्रॉब्लेम्स उद्भवणार नाहीत ना, कोणते प्रश्न निर्माण होणार नाहीत ना, कोणत्या समस्या उद्भवणार नाहीत ना याचा अंदाज करणं, याचाही समावेश हा मनुष्यबळ योजनांमध्ये होतो. त्याचबरोबर संघटनेतील मनुष्यबळ भविष्यकालीन प्रकल्पाच्या बाबतीत संख्यात्मक व गुणात्मक अपेक्षा कितपत पूर्ण करू शकेल. नीट लक्ष द्या. म्हणजे भविष्यकालीन जे काही प्रकल्प असतात त्या प्रकल्पामध्ये सध्याचं उपलब्ध असलेलं मनुष्यबळ कितपत अपेक्षा पूर्ण करू शकेल याची सुद्धा खात्री केली पाहिजे. म्हणजे याची सुद्धा त्या ठिकाणी काय केली पाहिजे, तपासणी करून घेतली पाहिजे. त्यानंतर पुढील कार्य सांगितलेलं आहे, भविष्यकालीन मनुष्यबळाच्या बाबतीत असणाऱ्या आवश्यकता, म्हणजे भविष्यकाळामध्ये किती कोणत्या प्रकारचं मनुष्यबळ आवश्यक आहे, म्हणजे त्या आवश्यकता व्यवस्थित पूर्ण होण्यासाठी त्यांची संख्यात्मक गरज, निवड, प्रशिक्षण,
विकास, उपयोग, बदली, बढती, कार्यप्रेरणा व कार्यमोबदला या संबंधीच्या या कार्यांचे नियोजन करणे. म्हणजे ह्या सगळ्यांचा समावेश नियोजनामध्ये होतो पहा. मग त्यांची संख्यात्मक गरज लक्षात घ्या, त्यांची निवड करा, त्यांना प्रशिक्षण द्या, त्यांचा विकास करा, त्यांचा योग्य ठिकाणी उपयोग करून घ्या, वेळप्रसंगी त्यांची बदली करा, वेळप्रसंगी त्यांना प्रमोशन द्या, त्यांना योग्य पद्धतीने मोटिवेट करा आणि त्याचबरोबर त्यांचा योग्य पद्धतीने कार्यमोबदलासुद्धा द्या. ह्या सर्व गोष्टींचा समावेश, ह्या सर्व कार्यांचा समावेश हा मनुष्यबळ नियोजनामध्ये होतो. म्हणून थोडक्यात आपण लक्षात घेतलं पाहिजे की व्यावसायिक योजना जर यशस्वी करायची असेल, कोणतीही व्यावसायिक योजना जर तुम्ही आखलेली असेल आणि ती योजना जर यशस्वी व्हावी असं वाटत असेल, तर भविष्यकालीन मनुष्यबळाचा आकार आणि योग्यता ठरविणं व त्यांच्या विकासाच्या योजना ठरविणं म्हणजेच मनुष्यबळ नियोजन होय. म्हणजे किती सोपा भाग आहे पहा. फक्त त्याची व्याप्ती जास्त आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्ये करावी लागतात आणि महत्त्वाच्या स्वरूपाची कार्ये असतात आणि त्या सर्वांचा समावेश हा मनुष्यबळ नियोजनामध्ये होतो. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून जर तुम्हाला मनुष्यबळ नियोजनाची व्याप्ती लिहा म्हणून जर सांगितलं तर या सर्व गोष्टींचा उल्लेख तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये करणं अपेक्षित आहे, लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा भाग आपण पाहायचा आहे मनुष्यबळ नियोजनाची गरज किंवा आवश्यकता. व्हाय ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग इज इसेन्शियल. व्हॉट इज द नीड ऑफ सच टाईप ऑफ HRP. म्हणजे मनुष्यबळ नियोजनाची का गरज निर्माण झालेली आहे याचाही विचार आपण केला पाहिजे. व्यवसाय कार्यक्षमतेने, नियोजनानुसार, योग्य दिशेने, योग्य गतीने, अखंडपणे कार्यरत राहण्यासाठी नीट लक्ष द्या काय काय म्हणतोय मी. कार्यक्षमतेने व्यवसाय झाला पाहिजे, ठरलेल्या नियोजनाप्रमाणे त्याचे कार्य झालं पाहिजे, योग्य दिशेनं त्याची वाटचाल चालली पाहिजे, योग्य गतीनं व्यवसाय चालला पाहिजे आणि विशेष म्हणजे अखंडपणे तो चालू राहिला पाहिजे. यासाठी अचूक मनुष्यबळ नियोजनाची गरज भासते. म्हणजे पहिली गरज आपण लक्षात घेतली पाहिजे की जर तुमचा व्यवसाय कार्यक्षमतेनं चालवायचा असेल, नियोजनानुसार चालवायचा असेल, योग्य दिशेनुसार जर त्यांचं काम व्हावं असं वाटत असेल तर त्यासाठी व्हॉट इज नीडेड, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग इज नीडेड. डोंट फॉरगेट. त्यानंतर दुसरं आपल्याला आवश्यकता सांगता येईल की योग्य संख्येत, योग्य क्षमतेचे, योग्यतेचे, कार्यकुशल, शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम मनुष्यबळ संपादन करणे. नुसतं मनुष्यबळ नाही पाहिजे तर ते सक्षम असलं पाहिजे. ते कशाच्या दृष्टीतून सक्षम असलं पाहिजे? शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांच्या अंगी योग्यतासुद्धा असली पाहिजे, कुशलता असली पाहिजे आणि ते मनुष्यबळ योग्य संख्येमध्ये सुद्धा प्राप्त झालं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं हे सर्व गुणवत्ता असलेलं मनुष्यबळ संपादन करण्यासाठी सुद्धा मनुष्यबळ नियोजनाची गरज असते. त्यानंतर पुढची आवश्यकता आपल्याला सांगता येईल व्यावसायिक ध्येये उद्दिष्टे अपेक्षित वेळेत किमान खर्चामध्ये साध्य करणे. क्या बात आहे. म्हणजे व्यावसायिक ध्येयसुद्धा आपल्याला साध्य करावी लागतात, उद्दिष्टे साध्य करावी लागतात आणि नुसती ती केव्हाही नाही तर अपेक्षित वेळेमध्ये आणि कमीत कमी खर्चामध्ये साध्य व्हावी लागतात, करावी लागतात आणि त्यासाठी सुद्धा मनुष्यबळ नियोजनाची आवश्यकता असते. त्यानंतर उत्पादन संसाधनाचा महत्तम वापर करणे. म्हणजे whatever may be resources are available there, those resources should be utilized in optimum manner. Okay, in optimum proportion those resources should be utilized. महत्तम वापर झाला पाहिजे उत्पादन संसाधनाचा आणि त्यासाठी सुद्धा नियोजन काय असतं, गरजेचं असतं. त्यानंतर एकूण खर्च किमान राखून, म्हणजे खर्च सुद्धा आपला कमीत कमी झाला पाहिजे, तो खर्च कमीत कमी राहिला पाहिजे. म्हणजे एकूण खर्च किमान राखून मिळकत क्षमता वाढवली पाहिजे. व्यवसायाची काय वाढवली पाहिजे? मिळकत क्षमता वाढवली पाहिजे आणि व्यवसाय संस्थेला आर्थिक स्थैर्यसुद्धा प्राप्त झालं पाहिजे. म्हणजे एकूण खर्च कमीत कमी राहिला पाहिजे, मिळकत क्षमता वाढली पाहिजे आणि व्यवसायाला आर्थिक स्थैर्यसुद्धा प्राप्त झालं पाहिजे. आणि अशा पद्धतीचं आर्थिक स्थैर्य जर प्राप्त करून द्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा कशाची गरज असते? मनुष्यबळ नियोजनाची गरज असते. कशाची आवश्यकता असते? मनुष्यबळ नियोजनाची आवश्यकता असते. त्यानंतर अंतिम सेवा उत्पादनाची गुणवत्ता उच्च राखून, म्हणजे आपली अंतिम सेवा जी असते ग्राहकांना आपण पुरवतो ते उत्पादनं असतात, तर अशी सेवा किंवा उत्पादनाची गुणवत्तासुद्धा उच्च राखून ग्राहकांना समाधान मिळालं पाहिजे
आणि अशा पद्धतीचं ग्राहकांना समाधान मिळवून देण्यासाठी सुद्धा नियोजन हे गरजेचं असतं. त्याचबरोबर जास्त किंवा कमी संख्येत कर्मचारी भरतीचे तोटे किंवा दोष टाळणे. आता जास्त किंवा कमी संख्येत म्हणजे नेमकं काय? जर कर्मचारी जर जास्त संख्येमध्ये जर तुम्ही नेमलेले असतील तर त्यामुळं सुद्धा तोटे निर्माण होऊ शकतात. अनाठाई खर्च करावा लागतो, त्यांना अननेसेसरी सॅलरी किंवा वेजेस आपल्याला द्यावे लागतात आणि हा भुर्दंड त्या ठिकाणी कोणाला बसतो तर संघटनेला बसतो. म्हणजेच अशा पद्धतीचा दंड आणि भुर्दंड बसणं हे एका दृष्टीतून तोट्याचंच आहे ना, नुकसानीचंच आहे ना. म्हणून अशा पद्धतीचे तोटे त्या ठिकाणी टाळले पाहिजेत. आता दुसरी बाजू आपण विचारात घेतली पाहिजे की कमी संख्येमध्ये जर कर्मचारी भरती केली तर त्यामुळे सुद्धा काय होऊ शकतं. जर कमी संख्येमध्ये जर कर्मचारी भरती केली तर त्या ठिकाणी तुमचे अपेक्षित उद्दिष्ट साध्य करता येणार नाहीत आणि उपलब्ध कर्मचारी जे असतील त्यांच्यावर ताण येऊ शकेल. म्हणजे अशा पद्धतीचा दोष त्या ठिकाणी तुम्हाला निर्माण झालेला दिसून येईल. आणि म्हणून कर्मचारी संख्या ही कशी असली पाहिजे, सुयोग्य पद्धतीची असली पाहिजे, सुयोग्य प्रमाणामध्ये असली पाहिजे. ती कमीही असता कामा नये आणि जास्तही असता कामा नये. आणि जर ती कमी किंवा जास्त झाली तर त्यामुळं सुद्धा निश्चितच दोष किंवा तोटे हे आपल्याला सहन करावे लागतील. त्यानंतर आणि हे जर दोष किंवा तोटे जर टाळायचे असतील तर त्यासाठी योग्य पद्धतीचं मनुष्यबळ नियोजन हे अतिशय गरजेचं असतं. त्यानंतर संघटनेतील कार्य करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा म्हणजे सध्याचे जे काही कार्य करणारे कर्मचारी असतात संघटनेमध्ये तर त्यांच्या बाबतीत सुद्धा बढती द्यावी लागते, बदली करावी लागते त्यांची, त्यांना प्रशिक्षण द्यावं लागतं. मग कोणाला बदली द्यायची, कोणाला बढती द्यायची, कोणाचं प्रशिक्षण द्यायचं आहे, किती प्रमाणामध्ये प्रशिक्षण द्यायचं आहे, कोणत्या घटकामध्ये प्रशिक्षण द्यायचं आहे, कोणत्या प्रकाराचं प्रशिक्षण द्यायचं आहे, या सर्व गोष्टीचा निर्णय घेणं हे गरजेचं असतं. आणि असे जर निर्णय तुम्हाला घ्यायचे असतील तर निश्चितच त्यासाठी कशाची आवश्यकता असते तर मनुष्यबळ नियोजनाची आवश्यकता असते. आणि म्हणून मनुष्यबळ नियोजनाच्या साहाय्यानं अशा पद्धतीचे निर्णय घेणं काय होतं, सुलभ होतं. त्यानंतर पुढचा भाग आपण पाहायचा आहे की काय मनुष्यबळ नियोजन गरजेचं आहे. तर कर्मचाऱ्यांना योग्यतेनुसार त्यांच्या पात्रतेनुसार त्यांच्या योग्यतेनुसार कामाचं वाटप केलं पाहिजे. नुसते कामाचं वाटप करून चालत नाही, कार्य वाटप करून चालत नाही, तर ते कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांना अधिकार प्रदानसुद्धा केले पाहिजेत. म्हणून कार्य वाटप करणं, त्यांना अधिकार प्रदान करणं ही जी काही प्रक्रिया असते ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना समाधान मिळवून देण्यासाठी, कोणत्या प्रकारचं समाधान, कार्यसमाधान. तर कर्मचाऱ्यांना कार्यसमाधान मिळवून देण्यासाठी, त्यांचा संघटनेवरील विश्वास, निष्ठा वाढवण्यासाठी मनुष्यबळ नियोजन उपयुक्त ठरते. म्हणून तर मनुष्यबळ नियोजनाची गरज असते. कारण कर्मचाऱ्यांचा सुद्धा संघटनेवरचा विश्वास वाढला पाहिजे, कर्मचारीसुद्धा समाधानी राहिले पाहिजेत. जर कर्मचारी समाधानी राहिले तर त्यांचा संघटनेवरचा विश्वास वाढेल, त्यांचा विश्वास वाढला तर निष्ठा वाढेल आणि निष्ठा वाढली तरच त्यांची उपयुक्तता वाढेल. आणि म्हणून ह्या गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात. इंटरडिपेंडंट फॅक्टर्स आर दीज. ओके. आणि म्हणून यासाठी युअर ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग शुड बी सिस्टमॅटिक. ओके. आणि म्हणून त्या प्लॅनिंगची त्या ठिकाणी आपल्याला काय असते, आवश्यकता असते. त्यानंतर पुढची आवश्यकता आपण समजून घेतली पाहिजे की कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचा भाग आहे. लक्षपूर्वक आहे का. कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापन यांच्यात अत्यंत सलोख्याचे संबंध निर्माण झाले पाहिजेत. संबंध, रिलेशन्स अतिशय महत्त्वाचा भाग आहे. मग कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापन यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध निर्माण झाले पाहिजेत. आणि हे सलोख्याचे संबंध जर निर्माण झाले तर त्यामुळं औद्योगिक कलह निर्माण होणार नाही, त्यामुळं परस्पर अविश्वास निर्माण होणार नाही. लक्षात घ्या. त्यामुळं त्याचे दुष्परिणाम काय होतील, टाळले जातील. आणि म्हणून त्यासाठी मनुष्यबळाचं चांगल्या पद्धतीनं सुयोग्य नियोजन असणं हे गरजेचं असतं. त्याचबरोबर मृत म्हणजे मयत झालेले कर्मचारी, निवृत्त झालेले कर्मचारी, बढतीने पुढे गेलेले कर्मचारी, पदोन्नतीने पुढे गेलेले कर्मचारी, अशा कर्मचाऱ्यांच्या जागी नवीन किंवा योग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणं गरजेचं असतं. लक्षात घ्या. कोणतीही जागा किंवा कोणतंही पोस्ट, कोणतंही पद रिकामं ठेवून चालत नाही. ते संघटनेच्या दृष्टीतून, मग ती कोणतीही संघटना असू द्या, मॅन्युफॅक्चरिंग असू द्या, इंडस्ट्रियल असू द्या, ॲग्रिकल्चर असू द्या किंवा एज्युकेशनल असू द्या, कोणत्याही संघटनेला अशी रिकामी पदं ठेवणं हे घातक असतं. लक्षात घ्या. आणि म्हणून त्या पदावर नवीन आणि योग्य अशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणं गरजेचं असतं. आणि मग अशा पदावर जर नियुक्ती करायची असेल तर त्यासाठी सुद्धा
मनुष्यबळ नियोजन हे अतिशय गरजेचं असतं आणि जर मनुष्यबळ नियोजन जर त्या ठिकाणी सुयोग्य पद्धतीने केलेलं असेल तर त्यासाठी त्यामुळं तुम्हाला योग्य पद्धतीचे कर्मचारी निवडणं शक्य होतं. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची गैरहजेरी आणि अदलाबदल याचाही तुम्ही विचार केला पाहिजे. म्हणजे कर्मचारी जर गैरहजर राहिले तर कामामध्ये बऱ्याच वेळेला अडथळे निर्माण होतात. काम योग्य पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही. आपले जे काही टार्गेट असतात ते टार्गेट आपल्याला अचीव करता येत नाहीत आणि म्हणून कर्मचाऱ्यांची गैरहजेरी ही कशी असली पाहिजे, नियंत्रित असली पाहिजे, कमीत कमी असली पाहिजे. तुमच्या लक्षात येते का पहा, कोणत्याही ऑफिसमध्ये तर तुम्ही रजा मागायला गेलात तर रजा मागितल्यानंतर त्या ठिकाणी रजा सहजासहजी दिली जात नाही. कारण अपेक्षा काय असते व्यवस्थापनाची, तर कामामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येता कामा नये. दैनंदिन कामकाज हे सुरळीतपणे पूर्ण झालं पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा ही काळजी घेतली जाते. आणि म्हणून जर समजा त्या ठिकाणी एखादी जागा जर रिकामी झालेली असेल तर ती जागासुद्धा त्वरित भरली पाहिजे. एखादा कर्मचारी जर गैरहजर असेल तर त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली असली पाहिजे किंवा अदलाबदलसुद्धा त्या ठिकाणी परवडत नाही. एका कर्मचाऱ्याच्या ठिकाणी दुसरा कर्मचारी नेमायचा, दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या ठिकाणी तिसरा कर्मचारी नेमायचा आणि त्यामुळं सुद्धा उत्पादनाचं कार्य किंवा कार्यालयीन कामकाज हे योग्य वेळेनं अपेक्षित पद्धतीनं होऊच शकत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं कर्मचाऱ्यांची गैरहजेरी आणि अदलाबदल ही सुद्धा कशी असली पाहिजे, नियंत्रित असली पाहिजे आणि यासाठी सुद्धा मनुष्यबळ नियोजन हे अपेक्षित असतं. त्यानंतर आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणाच्या योजना यशस्वी करता येतात. जर तुमच्याकडं मनुष्यबळ नियोजन चांगल्या पद्धतीचं असेल तर निश्चितच तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये आधुनिकीकरण चांगल्या पद्धतीने करू शकाल. त्याचबरोबर मनुष्यबळाचं नियोजन जर तुमच्या चांगल्या पद्धतीचं असेल तर तुम्ही तुमच्या व्यवसायाचं एक्सटेन्शन आणि एक्सपान्शनसुद्धा करू शकाल. वाढ आणि विस्तार आपण म्हणतो ते सुद्धा तुम्हाला सहजासहजी करता येईल आणि ह्या अशा विस्तारीकरणाच्या ज्या योजना असतात त्या विस्तारीकरणाच्या योजनासुद्धा तुम्हाला यशस्वी करता येतील. त्याचबरोबर कर्मचारी भरतीचा खर्च हा सुद्धा कमीत कमी राहिला पाहिजे. कर्मचाऱ्यांची भरती करत असताना होणारा जो खर्च असतो तो खर्चसुद्धा किमान असला पाहिजे. जास्त जर खर्च झाला तर तो कोणत्याही ऑर्गनायझेशनला अफोर्डेबल नसतो, परवडेबल नसतो आणि म्हणून तो खर्च कसा असला पाहिजे, कमीत कमी राहिला पाहिजे याचीही काळजी घेतली पाहिजे. आणि तो खर्च जर कमीत कमी ठेवायचा असेल तर त्यासाठी सुद्धा मनुष्यबळ नियोजनाची आवश्यकता आपणाला भासू शकते. अशा पद्धतीनं मनुष्यबळ नियोजनाची आवश्यकता किंवा गरज याचा विचार केल्यानंतर आपण पुढील भाग आपण विचारात घेतोय आणि त्या भागामध्ये तांत्रिक गरज, तांत्रिक ज्ञान, फॅशन, तांत्रिक बदल, संशोधन यानुसार सुद्धा योग्य सक्षम कर्मचाऱ्यांची भरती आणि निवड करणं शक्य होतं. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण म्हणतो सध्याचं युग आहे ते बदलाचं युग आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बदल झालेला दिसतोय. त्यामध्ये तंत्रज्ञानामध्ये बदल होतोय, पद्धतीमध्ये बदल होतोय, प्रोसेसमध्ये बदल होतोय, नॉलेजमध्ये बदल होतोय आणि ह्या बदलामध्ये आपण आपल्यामध्ये सुद्धा बदल केला पाहिजे. आणि असे बदल स्वीकारण्याची क्षमता असणारे कर्मचारी तुम्ही त्या ठिकाणी भरती केले पाहिजेत आणि अशा कर्मचाऱ्यांची तुम्हाला निवड करता यायला पाहिजे. आणि अशा कर्मचाऱ्यांची भरती आणि निवड जर करायची असेल तर त्यासाठी सुद्धा कशाची आवश्यकता असते, मनुष्यबळ नियोजनाची आवश्यकता असते. त्याचबरोबर व्यवसाय संघटनेमध्ये बऱ्याच वेळेला अयोग्य आणि अपात्र कर्मचारीसुद्धा असू शकतात. अयोग्य, अपात्र, अकार्यक्षम व बेशिस्त आणि अप्रामाणिक कर्मचारी जर घेतले तर त्यामुळं सुद्धा अनेक प्रकारचे दोष तुम्हाला सहन करावे लागतील, अनेक प्रकारचे दुष्परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. आणि म्हणून कर्मचारी निवडत असताना कार्यक्षम, बेशिस्त नसणारे, शिस्तबद्ध, प्रामाणिक कर्मचारी घेतले पाहिजेत. लक्षात घ्या. त्यामुळं संघटनेला काय होऊ शकतो, फायदा हा होऊ शकतो आणि त्यासाठी सुद्धा मनुष्यबळ नियोजन हे अतिशय महत्त्वाचं असतं. आता त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आपण पाहायचा आहे की मनुष्यबळ नियोजन जर तुम्हाला परिणामकारक करावं असं वाटत असेल, मनुष्यबळ नियोजन जर हे उत्तम पद्धतीने व्हावं असं वाटत असेल तर त्यासाठी काही घटक असतात की जे घटक मनुष्यबळ नियोजनावर परिणाम करत असतात आणि मग त्या घटकांचा आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. असे कोणते घटक असतात की ते मनुष्यबळ नियोजनावर परिणाम करत असतात, तर ते घटकही आपण काळजीपूर्वक विचारात घेतले पाहिजेत. आता इथं आपण बऱ्याच वेळेला म्हणतो ह्या मनुष्यबळ नियोजनामध्ये परिणाम करणारे घटक हे घटक वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकतात. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल मनुष्यबळ नियोजनाचा अर्थ आपण समजून घेतलेला आहे.
म्हणजे एखाद्या संघटनेची जर योजना तुम्हाला एकत्रितरित्या जर पूर्ण करायची असेल, त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करायची असेल, तर त्यासाठी प्रशिक्षित चांगल्या दर्जाचं मनुष्यबळ हे अपेक्षित असतं. आणि हे अपेक्षित मनुष्यबळ जर तुम्हाला नियुक्त करायचं असेल किंवा उपलब्ध मनुष्यबळाने उच्च कौशल्य प्राप्त करावे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर त्यासाठी सुद्धा उत्तम मनुष्यबळ नियोजन हे गरजेचं असतं. अचूक मनुष्यबळ नियोजनाचे अनेक प्रकारचे फायदे लक्षात घ्या तुम्ही संघटनेला होत असतात. जर तुमचं मनुष्यबळ नियोजन जर अचूक असेल, तर अशा अचूक मनुष्यबळ नियोजनाचे अनेक प्रकारचे फायदे हे संघटनेला प्राप्त होत असतात. उदाहरणार्थ, कुशल मनुष्यबळ असेल, अनुभवी असेल, प्रशिक्षित असेल, प्रामाणिक अशी जर मनुष्यबळ जर उपलब्ध झालेलं असेल, तर त्यामुळं तुमचे जे काही कार्य उद्देश तुम्ही निश्चित केलेले असतात, त्या कार्य उद्देशांची पूर्तता तुम्हाला करता येते. त्याचबरोबर तुमच्या उत्पादनाच्या कार्यामध्ये सातत्य ठेवता येतं. उत्पादनाचा जो कार्यप्रवाह असतो त्यामध्ये सातत्य साधता येतं. त्याचबरोबर संघटनेमध्ये उपलब्ध असणारी साधन सामग्री, ट्राय टू अंडरस्टँड, संघटनेमध्ये उपलब्ध असणारी साधन सामग्री, त्या साधन सामग्रीचा कमाल वापर करता येतो आणि तुम्हाला जास्तीत जास्त नफा हा मिळवण्याचा प्रयत्न करता येतो. त्याचबरोबर वरिष्ठ आणि कनिष्ठ यांचे सुद्धा संबंध अतिशय महत्त्वाचे असतात. मी बऱ्याच वेळेला सांगत असतो की आपले संबंध अतिशय चांगले असले पाहिजेत, कारण प्रत्येक ठिकाणी जीवनाच्या प्रत्येक पावलावर आपल्याला या ठिकाणी संबंध महत्त्वाचे वाटतात. कारण इतरांशी आपले जर संबंध सलोख्याचे असतील तरच आपली सर्व कामे अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण होऊ शकतात. त्याचबरोबर व्यवसायाच्या दृष्टीतून सुद्धा तुमच्या लक्षात येईल की मनुष्यबळाचं नियोजन हे चांगल्या पद्धतीने तुम्हाला करता येतं. मग आता आपण इथं पाहायचं आहे की हे मनुष्यबळाचं नियोजन करत असताना कोणते घटक त्याच्यावर परिणाम करत असतात. सोपा भाग आहे पहा. मनुष्यबळाच्या नियोजनावर परिणाम करणारे घटक कोणते, हा जर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला तर बाळांनो ह्या सर्व मुद्द्यांची तुम्हाला माहिती सविस्तर पद्धतीने तुम्हाला लिहावी लागेल. आता कोणकोणते घटक परिणाम करत असतात, तर पहिला घटक आपण लक्षात घेतला पाहिजे की मनुष्यबळ व्यवस्थापनाची किंवा मनुष्यबळ व्यवस्थापकाची नियोजन क्षमता. म्हणजे व्यवस्थापक कोणत्या क्षमतेचे आहेत, व्यवस्थापकाच्या अंगी मनुष्यबळाचं नियोजन करण्याची क्षमता कशी आहे, याच्यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात. आणि म्हणून या व्यवस्थापकाकडं कोणत्या प्रकारचे गुण आहेत, त्याची क्षमता कशा पद्धतीची आहे, त्याचं नॉलेज कशा पद्धतीचं आहे, याच्यावर ह्या सर्व गोष्टी अवलंबून असतात. म्हणून त्याची कोणती गोष्टी तुम्ही तपासणार मनुष्यबळ व्यवस्थापकाच्या, तर त्याच्या अंगी असणारी दूरदृष्टी तुम्ही विचारात घेतली पाहिजे. त्याचबरोबर त्याला निर्णय घेण्याची क्षमता त्याच्या अंगी असली पाहिजे, अनुमान क्षमता त्याच्या अंगी असली पाहिजे, विश्लेषण क्षमता त्या ठिकाणी त्या असली पाहिजे, अचूक निष्कर्ष क्षमता त्याच्या अंगी असली पाहिजे, बौद्धिक घटकांची प्रभाव शक्ती ही अतिशय महत्त्वाची असते. त्याचबरोबर मापन क्षमता म्हणजे इतराचं मोजमाप करण्याची क्षमता सुद्धा त्या व्यक्तीच्या अंगी असली पाहिजे. म्हणजे चांगल्या पद्धतीचं जर तुम्हाला ह्युमन रिसोर्स मॅनेजर जर व्हायचं असेल तर ह्या सर्व गोष्टींची गरज तुमच्यामध्ये असली पाहिजे. आणि त्याचबरोबर कल्पना शक्तीसुद्धा अतिशय महत्त्वाची असते. आणि ह्या सर्व गोष्टी जर तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचे मनुष्यबळ व्यवस्थापक म्हणून कार्य करू शकता. आणि जर समजा या गोष्टींची जर त्याच्यामध्ये अभाव असेल, या सर्व गोष्टींचा जर मनुष्यबळ व्यवस्थापकामध्ये जर अभाव असेल तर त्यावेळेला मात्र तुम्हाला उलटे परिणाम झालेले दिसून येतील. मग नियोजनामध्ये काही त्रुटी राहू शकतील, काही दोष राहू शकतील, काही दीर्घकालीन दुष्परिणामसुद्धा तुम्हाला निर्माण झालेले दिसून येतील. आणि म्हणून मनुष्यबळ व्यवस्थापकाची नियोजन क्षमता ही अतिशय महत्त्वाची असते. आणि ह्या नियोजन क्षमतेवरच तुमचं नियोजन कसं आहे, कसं होतं हे अवलंबून असतं. म्हणून पहिला जो घटक आहे नियोजनावर परिणाम करणारा, मनुष्यबळ नियोजनावर परिणाम करणारा घटक, तो म्हणजे व्यवस्थापकाची नियोजन क्षमता. त्यानंतर दुसरा घटक आपण या ठिकाणी समजून घ्यायचा आहे, तो म्हणजे व्यवसायाच्या अंतर्गत जे काही घटक असतात त्या घटकाविषयी स्पष्ट माहितीचा अभाव. आता बऱ्याच वेळेला व्यवस्थापकाला सगळ्या गोष्टींची माहिती असली पाहिजे. व्यवसायाअंतर्गत जे काही वेगवेगळे घटक आहेत त्या घटकांच्याबद्दलची संपूर्ण माहिती स्पष्ट, सत्य, परिपूर्ण आणि विश्वसनीय स्वरूपाची त्याला असली पाहिजे. म्हणजे त्याच्याकडे अशा पद्धतीचा डाटा उपलब्ध असलेला पाहिजे. म्हणजेच उदाहरण जर तुम्हाला सांगायचं असेल तर कोणत्या विभागामध्ये किती आणि कोणत्या पात्रतेची पदं रिक्त आहेत, रिकामी आहेत,
या पदासाठी शारीरिक आणि मानसिक स्वरूपाची कुठली पात्रता किंवा आवश्यकता अपेक्षित आहे, तांत्रिक किंवा आणखी कोणत्या पदाची गरज आहे, त्यांचा कालावधी किती आहे, ही सगळी माहिती जितकी अचूक असेल, जितकी परिणामकारक असेल, तितकी मनुष्यबळ नियोजनाची अचूकता वाढते. आणि अचूक मनुष्यबळ नियोजन जर तुम्ही केलं बाळांनो, तर त्या ठिकाणी आपली संघटना जी असते ती संघटना अपेक्षित उद्दिष्ट ही साध्य करू शकते. आणि म्हणून संघटनेच्या मनुष्यबळ नियोजनावर हाही घटक परिणाम करत असतो. तो कोणता? तर त्या ठिकाणी जी माहिती असते अंतर्गत घटकांची, ती माहिती स्पष्ट स्वरूपामध्ये असली पाहिजे. जर ती नसेल किंवा ह्या माहितीचा जर त्या ठिकाणी अभाव असेल तर त्या ठिकाणी निश्चितच तुमचं मनुष्यबळ नियोजन हे प्रभावी होऊ शकणार नाही. त्यानंतर पुढचा घटक आपण समजून घ्यायला पाहिजे तो म्हणजे व्यवसाय बाह्य घटकांबाबत अंदाज आणि त्यांचे सहकार्य. आता जे घटक व्यवसाय बाह्य असतात त्या घटकांच्या बाबतीत तुम्ही काही नियंत्रण करू शकत नाही. ते अनकंट्रोलेबल फॅक्टर्स असतात, लक्षात घ्या. आणि मग असे जे काही अनकंट्रोलेबल फॅक्टर्स असतात त्याच्याबद्दल तुम्ही फोरकास्टिंग केलं पाहिजे. त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही अंदाज बांधले पाहिजेत, आडाखे बांधले पाहिजेत. आणि इव्हन एवढंच नाही तर असे जे काही व्यवसाय बाह्य घटक असतात त्यांचं सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग व्यवसाय बाह्य घटक म्हणजे नेमके कोणते? प्रसिद्धी माध्यमं असू शकतात, मध्यस्थ वर्ग असू शकतात, रोजगार विनिमय केंद्रे असू शकतात, सामाजिक आणि कामगार संघटना असू शकतात, बेरोजगार वर्ग असतो समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये, शैक्षणिक संस्था असतात. अशा सर्व घटकांचा समावेश हा यामध्ये होतो. आणि ह्या सर्व घटकांची कार्यपद्धती, या सर्व घटकांची सहकार्य करण्याची वृत्ती, नीट लक्ष द्या, या सर्व घटकांची कार्यक्षमता आणि प्रामाणिकपणा यावरच मनुष्यबळाचं नियोजन हे अवलंबून असतं, लक्षात घ्या. आणि म्हणून मनुष्यबळाच्या नियोजनावर परिणाम करणारा हाही घटक आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि या घटकाचं आपण जास्तीत जास्त सहकार्य मिळवून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर आणखी कोणत्या प्रकारची माहिती मनुष्यबळ नियोजनामध्ये अपेक्षित असते? तर श्रम बाजारामध्ये कोणती परिस्थिती आहे, मग कुशल किंवा अकुशल मनुष्यबळाची उपलब्धता किती आहे, त्याचं किती प्रमाण आहे आपल्याकडं, म्हणजे मनुष्यबळ किती उपलब्ध होऊ शकतं, त्यांच्या गरजा काय असू शकतात, अशा मनुष्यबळाच्या अपेक्षा काय असू शकतात, त्यांची मानसिकता काय आहे कामाबद्दलची, किंवा मध्यस्थांची आणि आनुषंगिक सेवा पुरवण्याची कार्यपद्धती कशी आहे. या सर्व घटकांबाबत मनुष्यबळ व्यवस्थापनानं अंदाज केले पाहिजेत. आणि हे अंदाज जेवढे अचूक असतील, हे अंदाज जेवढे व्यवहार्य असतील, हे अंदाज जेवढे वस्तुनिष्ठ असतील, तेवढं जास्त यश हे मनुष्यबळ नियोजनाला प्राप्त होतं. म्हणून इथं नियोजनामध्ये अचूकता, बिनचूकपणा हा अतिशय महत्त्वाचा असतो. आणि म्हणून हे व्यवसाय बाह्य घटक त्यांचं जर सहकार्य मिळवायचं असेल तर तुमच्याकडं सुद्धा अचूक प्रकारची माहिती उपलब्ध असली पाहिजे. आणि याही घटकाचा परिणाम हा आपल्या मनुष्यबळ नियोजनावर झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढचा घटक आपण सांगूया की उपक्रमाची भविष्यकालीन दिशा. जर दिशा योग्य नाही झाली तर दशा होऊ शकते, लक्षात घ्या. म्हणून भविष्यकालीन दिशा ही आपण योग्य पद्धतीने आखली पाहिजे, अन्यतः आपली दशा होऊ शकते किंवा दुर्दशा सुद्धा होऊ शकते. आणि म्हणून उपक्रमाची भविष्यकालीन दिशा ही योग्य असली पाहिजे. मनुष्यबळ व्यवस्थापनाला मनुष्यबळाचं नियोजन करताना बाळांनो लक्षात घ्या, भविष्यकालीन विकास विचारात घ्यावा लागतो. त्याची गती किंवा विकासामधले अडथळे ह्याचा अंदाज करावा लागतो. त्यामुळे सुद्धा मनुष्यबळाची गरज भागविण्यासाठी आपणाला योग्य ते उपाय योजिता येतात. त्याचबरोबर व्यवसाय क्षेत्रामध्ये आपण ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला तेजी मंदी ही येतच असते, तेजी मंदीची लाट ही येत असते. मग अशा तेजी मंदीचं स्वरूप काय आहे किंवा तेजी मंदीची दिशा काय आहे, संस्थेपुढे कोणत्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत किंवा संस्थेच्या पुढे कोणत्या प्रकारची आव्हानं उभी झालेली आहेत, नवनवीन तंत्रज्ञान कोणत्या प्रकारचं आहे, या सर्व घटकाच्या आधारानं संस्थेच्या विस्ताराची आणि प्रगतीची आपणाला दिशा निश्चित करता येते. त्याचबरोबर आपल्याला कल्पनासुद्धा येते. आणि त्यामुळं भविष्यकालीन दिशा जर आजमावून चांगल्या पद्धतीचं जर नियोजन करायचं असेल तर त्यासाठी मनुष्यबळ नियोजन हे अत्यंत गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून मनुष्यबळ नियोजनाची
गरज ही या ठिकाणी आपण समजून घेतली पाहिजे. म्हणून उपक्रमाची भविष्यकालीन दिशा हाही घटक मनुष्यबळ नियोजनावर काय करत असतो, परिणाम करत असतो. त्यानंतर पुढचा घटक कोणता आहे परिणाम करणारा, तर तो म्हणजे बदलते पर्यावरण. आता पर्यावरणामध्ये तर नेहमीच बदल होतोय. आता जागतिकीकरणाचा जसा आपण स्वीकार केलेला आहे तसं त्या जागतिकीकरणाच्या काळापासून तर आपल्याला लक्षात येत असेल की पर्यावरणामध्ये बदल झालेला आहे, माणसाच्या आवडीनिवडीमध्ये बदल झालेला आहे, माणसाच्या राहणीमानामध्ये बदल झालेला आहे, त्यांची लाईफस्टाईल बदललेली आहे. आणि त्याचबरोबर असे जर बदल झालेले असतील तर ह्या बदलामुळं सुद्धा मनुष्यबळ नियोजनाला अपेक्षित यश प्राप्त करता येत नाही. कारण सारखेच जर बदल होत असतील तर नियोजनामध्ये यश होऊ शकत नाही, नियोजनाला यश मिळूच शकत नाही, लक्षात घ्या तुम्ही. म्हणून आपण काय विचारात घेतलं पाहिजे, तर श्रम बाजारातली परिस्थिती विचारात घेतली पाहिजे. बेरोजगारीचे प्रमाण, तांत्रिक अतांत्रिक मनुष्यबळ, बेरोजगारांच्या गरजा, अपेक्षा, मध्यस्थांची कार्यपद्धती, या सर्व गोष्टी विचारात घेऊन आपण पर्यावरणातला बदलसुद्धा विचारात घेतला पाहिजे. आणि हा बदल विचारात घेऊन नियोजन जास्तीत जास्त कसं व्यवहार्य करता येईल, जास्तीत जास्त बिनचूक कसं करता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून मनुष्यबळाचं नियोजन करत असताना अशा पद्धतीचं बदलतं पर्यावरण हेही आपल्या नियोजनावर काय करत असतं, परिणाम करत असतं. त्यानंतर पुढचा घटक आपण विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे शासकीय नियम व कायदे. आता बऱ्याच वेळेला केंद्र शासन असतं, राज्य शासन असतं, स्थानिक स्वराज्य संस्था असतात, ग्रामपंचायतसारख्या, नगरपालिकासारख्या, महानगरपालिकासारख्या. मग अशा शासनाच्या स्तरावर सुद्धा कामगारांची भरती, निवड, वेतन, त्यांची कार्यस्थिती, कल्याणकारी सुविधा इत्यादीबाबतचे नियम हे स्थायी स्वरूपामध्ये, कायद्याच्या स्वरूपामध्ये संमत केलेले असतात. या सर्वांचं काय केलं पाहिजे, मग हे जर नियोजन कायद्याप्रमाणे होत असेल तर त्याची अंमलबजावणी सुद्धा काटेकोरपणे झाली पाहिजे. त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली पाहिजे. आणि त्यासाठी सुद्धा मनुष्यबळ व्यवस्थापनाला मनुष्यबळ नियोजन करताना संबंधित आदेश, नियम, शासकीय जे काही अटी असतील त्या सर्व विचारात घ्याव्या लागतात बाळांनो. आणि त्यानुसारच तुमचं नियोजन करावं लागतं. आणि जर ते तुम्ही विचारात न घेता जर नियोजन केलं तर तुम्हाला शासकीय स्वरूपाच्या कार्यवाहीला सामोरं जावं लागेल. आणि म्हणून मनुष्यबळ नियोजनामध्ये हाही घटक आपण लक्षात घेतला पाहिजे की मनुष्यबळ नियोजनावर कोणता घटक परिणाम करतो, तर शासकीय नियम आणि कायदे याचाही परिणाम हा मनुष्यबळ नियोजनावर होतो. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे सक्षम कर्मचाऱ्यांची उपलब्धता. बऱ्याच वेळेला कर्मचारी हे सक्षम उपलब्ध होतातच असं नाही, कारण सक्षम कर्मचाऱ्यांचा कोणत्याही श्रम बाजारामध्ये काय असतो, तुटवडा असतो. मनुष्यबळ नियोजनात प्रत्येक पदासाठी आपण जर विचारात घेतलं तर कर्मचाऱ्याची पात्रता, योग्यता ही वेगवेगळी असते. आणि त्यामुळं त्यांची भरती जर करायची असेल तर त्यांच्या भरतीचे मार्ग तुम्ही निश्चित केले पाहिजेत पहिल्यांदा. म्हणजे कोणत्या मार्गाने भरती करायची याचाही तुम्ही विचार केला पाहिजे. आणि निवडलेली जर भरती असेल तर त्या निवडलेल्या भरतीच्या मार्गापासून तुम्हाला अपेक्षित गुणवत्तेचे, अपेक्षित कौशल्याचे पुरेशा प्रमाणामध्ये कर्मचारी उपलब्ध जर झाले नाहीत तर मनुष्यबळ नियोजनाला अपेक्षित यश प्राप्त होऊ शकणार नाही. आणि म्हणून हाही घटक आपण लक्षात घेतला पाहिजे. सक्षम कर्मचाऱ्यांची उपलब्धता किती आहे मार्केटमध्ये, हाही विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे. आणि म्हणून हाही घटक हा तुमच्या मनुष्यबळ नियोजनावर काय करत असतो, परिणाम करत असतो. त्यानंतर याच्यातला शेवटचा भाग आपण पाहतोय की जो आपण या ठिकाणी विचारात घेतला पाहिजे, मनुष्यबळ नियोजनाची अंमलबजावणी करणारा अधिकारी वर्ग. अतिशय महत्त्वाचा भाग आहे. नुसतं नियोजन ऑन पेपर छान असतं, पण त्याची इम्प्लिमेंटेशन सुद्धा अतिशय होणं गरजेचं असतं चांगल्या पद्धतीनं. आणि ते इम्प्लिमेंटेशन कोण करत असतं, तर अशा पद्धतीचे अधिकारी वर्ग असतात, ते करत असतात. आणि हे अधिकारी वर्ग जर चांगल्या मानसिकतेचे असतील तर निश्चितच त्या ठिकाणी मनुष्यबळ नियोजनाची अंमलबजावणी चांगली होऊ शकते. आणि जर उलट स्थितीतली मानसिकता असेल, स्वतःचा व्यक्तिगत फायदा फक्त बघणारे, स्वतःचे फक्त व्यक्तिगत हित बघणारे असे जर व्यवस्थापक असतील तर त्यावेळेला मात्र असे व्यवस्थापक कोणत्याही संघटनेला हितकारक ठरत नाहीत. तर हे असे व्यवस्थापक कोणत्याही संघटनेला अहितकारकच असतात. आणि म्हणून मनुष्यबळाचे नियोजन केल्याबरोबरच, मनुष्यबळाच्या नियोजनाबरोबरच त्याची अंमलबजावणी करणारा अधिकारी वर्गसुद्धा त्याच दर्जाचा, तेवढ्याच तोलामोलाचा, तेवढ्याच क्वालिटीचा असणं अपेक्षित आहे, लक्षात घ्या. कारण सर्व जे काही संघटनेचं यश जे असतं ते सर्व यश हे संघटनेच्या नेत्यावर अवलंबून असतं, संघटनेच्या
व्यवस्थापकावर अवलंबून असतं, संघटनेच्या प्रमुखावर अवलंबून असतं. आणि म्हणून नियोजनाची अंमलबजावणी करणारा जो काही अधिकारी वर्ग असतो, तो अधिकारी वर्गसुद्धा संघटनेच्या नियोजनावर परिणाम करतो. त्यानंतर आपल्याला पुढं विचारात घ्यायचं आहे की मनुष्यबळ नियोजन प्रक्रियेमधील कार्य. आता मनुष्यबळ नियोजन प्रक्रियेतील कार्य, कोणकोणती कार्य मनुष्यबळ नियोजन प्रक्रियेमध्ये केली जातात? तर पहिलं कार्य आपण लक्षात घेतलं पाहिजे, जॉब ॲनालिसिस म्हणजे कार्यविश्लेषण. आता कार्यविश्लेषणामध्ये काय काय समावेशित होतं? आता कार्यविश्लेषण म्हणजे नेमकं काय असतं? तर कोणतंही कार्य जर पूर्ण होत असेल तर त्या कार्याचा सर्व बाजूनं सखोल अभ्यास केला पाहिजे. म्हणजे 360 डिग्रीमध्ये त्याचा विचार केला पाहिजे. चहूअंगी चारी बाजूनी त्या ठिकाणी त्या कार्याचा विचार केला पाहिजे आणि त्या कार्याचा अभ्यास सखोल केला पाहिजे. आणि अशा पद्धतीचा सखोल अभ्यास म्हणजेच कार्यविश्लेषण. लक्षात घ्या. आणि मग ह्या एडविन फ्लिपो यांनी काय सांगितलेलं आहे? तर विशिष्ट कार्य पार पाडत असताना ते कार्य पार पाडण्यासाठी आणि त्याची जबाबदारी निश्चित करण्यासाठी आवश्यक तो अभ्यास करून माहिती गोळा करण्याची प्रक्रिया म्हणजे कार्यविश्लेषण होय. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती असते की कार्यविश्लेषण हा शब्द बऱ्याच वेळेला आपण ऐकतो, परंतु नेमकं विश्लेषण म्हणजे नेमकं काय असतं? तर ॲनालिसिस असतं, त्याची चिरफाड करायची असते. मी माझ्या सोप्या विनोदी भाषेमध्ये सांगत असतो की वी शुड हॅव टू मेक पोस्टमार्टम ऑफ सर्टन कन्सेप्ट्स, otherwise we cannot understand why this is happening, why such type of things are going on. Okay, for that purpose also detailed analysis is essential. आणि ह्या सर्व गोष्टीसाठी कशाची गरज असते? ॲनालिसिसची गरज असते, विश्लेषणाची गरज असते. आणि म्हणून पहिलं कार्य मनुष्यबळ नियोजनामध्ये आपण समजून घेतलं पाहिजे ते म्हणजे कार्यविश्लेषण. आता ह्या कार्यविश्लेषणामध्ये आपल्याला आणखी परत काही गोष्टींचा विचार करावा लागेल. त्यामध्ये कार्यवर्णन असेल. आता कार्यवर्णन म्हणजे काय असतं? कशाला म्हणतो आपण कार्यवर्णन? तर कराव्या लागणाऱ्या कार्याचं सखोल वर्णन, त्याला आपण कार्यवर्णन असं म्हणतो. म्हणजे कोणतं कार्य करावायचं आहे कर्मचाऱ्यांनी, ते कार्य का करावायचं आहे, ते कार्य कशा पद्धतीने पार पाडावायचं आहे हे निश्चित केलं जातं. लक्षात घ्या. आणि मग याला आपण काय म्हणत असतो? कार्यवर्णन असं म्हणत असतो. मग ह्या कार्यवर्णनामध्ये कोणकोणती माहिती असणं अपेक्षित आहे तुम्हाला? ह्या कार्यवर्णनामध्ये तुम्हाला लक्षात येत असेल की विविध प्रकारची संघटनेची माहिती अपेक्षित असते. लक्षात घ्या. आणि म्हणून ह्या कार्यवर्णनामध्ये कोणतं कार्य करावायचं आहे, ते का करावायचं आहे, ते कसं पार पाडवायचं आहे हे निश्चित केलं जातं. लक्षात घ्या. आणि म्हणून पहिला जो भाग आहे तो म्हणजे कार्यविश्लेषणामधला, तो म्हणजे कार्यवर्णन. त्यानंतर दुसरा भाग आपण समजून घ्यायचा आहे, दुसरं कार्यविश्लेषणाबद्दल समजून घ्यायचं आहे ते म्हणजे कार्यविवरण. आता कार्यविवरण म्हणजे नेमकं काय असतं? कार्यविवरणामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होतो याचाही तुम्ही विचार केला पाहिजे. आता कार्यविवरण किंवा कार्यवर्णन असंही म्हटलं जातं. त्यामध्ये कामाविषयीची सर्व माहिती स्पष्ट केलेली असते. ट्राय टू अंडरस्टँड. ह्या कार्यवर्णनामध्ये कामाबद्दलची सर्व माहिती स्पष्ट केलेली असते. उदाहरणार्थ, आवश्यक असलेलं शिक्षण, प्रशिक्षण, कार्यकौशल्य, शारीरिक आणि मानसिक पात्रता, तांत्रिक क्षमता, कार्य अनुभव, गुणवैशिष्ट्ये इत्यादी गोष्टींचा समावेश हा कार्यवर्णनामध्ये होतो. लक्षात घ्या. म्हणजे कार्यवर्णन म्हणजे नेमकं काय आहे? तर ह्या सर्व गोष्टींनी युक्त असं ते कार्यवर्णन होऊ शकतं. लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर दुसरा भाग आपण पाहायचा आहे, दुसरं नियोजनातलं कार्य पाहायचं आहे, कर्मचारी विश्लेषण. आता कर्मचारी विश्लेषण म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की व्यवसाय संघटनेमध्ये आवश्यक असणारी कार्ये, नीट लक्ष द्या, समजत नसेल तर पुन्हा विचारा. व्यवसाय संघटनेमधील आवश्यक असणारी कार्ये निश्चित केल्यानंतर प्रत्येक विभागाचं उत्पादन विषय उद्दिष्ट हे निश्चित केलं जातं आणि ते उद्दिष्ट विचारात घेऊन ते गाठण्यासाठी, म्हणजे उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचं आहे त्यासाठी कोणती प्रकारची कार्ये किती प्रमाणामध्ये करावी लागतील याचा अंदाज घेऊन पुढील कार्य केलं जातं. आणि म्हणून या ठिकाणी कर्मचारी विश्लेषणामध्ये सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे की कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या अँगलचा विचार तुम्ही केला पाहिजे. लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर आपल्याला पुढचा भाग जो पाहायचा आहे तो म्हणजे मनुष्यबळाविषयीची अंदाज आणि योजना. आता मनुष्यबळाविषयीची अंदाज आणि योजना
याचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की कर्मचारी संख्येच्या अचूक अंदाजासाठी काही वेगवेगळे घटक तुम्हाला विचारात घ्यावे लागतील. मग ते कोणते घटक विचारात घ्यावे लागतील तर कालविषयक आणि गतिविषयक अभ्यास. पहिला जो घटक आहे तो तुम्हाला विचारात घ्यावा लागेल अंदाज करण्यासाठी, मनुष्यबळविषयक अंदाज व योजना राखण्यासाठी, तो म्हणजे कालविषयक आणि गतिविषयक अभ्यास. त्यानंतर दुसरा विचार करावा लागेल तुम्हाला गैरहजेरीचं प्रमाण, म्हणजे कर्मचारी मधून किती प्रमाणामध्ये गैरहजर असतात, कामगार किती प्रमाणामध्ये गैरहजर असतात, त्या गैरहजेरीचं प्रमाणसुद्धा आपण त्या ठिकाणी विचारात घेतलं पाहिजे. कारण जास्त प्रमाणामध्ये गैरहजर असणं किंवा जास्त प्रमाणामध्ये कामगारांची अदलाबदली असणं हे कोणत्याही आस्थापनेला हितकारक असतं असं नाही, नसतंच. म्हणून हे गैरहजेरीचं प्रमाणसुद्धा कसं असलं पाहिजे, किमान असलं पाहिजे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची गतिशीलता हाही घटक त्या ठिकाणी अंदाज आणि योजना आखताना तुम्हाला विचारात घ्यावा लागेल. कर्मचाऱ्यांची गतिशीलता, आता गतिशील राहणं हे अतिशय गरजेचं असतं, कारण तो मानवी स्वभाव आहे. पहा, एका कार्यस्थळावरून दुसऱ्या कार्यस्थळावर सेवा स्वीकारणं म्हणजे एका कारखान्यातून दुसऱ्या कारखान्यामध्ये जाऊन सेवा स्वीकारणं म्हणजेच त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची गतिशीलता आहे असं म्हटलं जातं. बऱ्याच वेळेला अनेक कारणामुळे संघटना सोडू शकतात कर्मचारी, एका संघटनेतून दुसऱ्या संघटनेत जाऊ शकतात. मग त्यासाठी सुद्धा अनेक कारणं असतात, ती कारणंही आपण त्या ठिकाणी काय केली पाहिजेत, समजून घेतली पाहिजेत. त्याचबरोबर आता आपल्या लक्षात येईल की अधिक वेतनाची अपेक्षा कर्मचाऱ्यांची असते. कोणत्याही कर्मचाऱ्याला जर तुम्ही विचारलं तर वेतन आपल्याला जास्तीत जास्त मिळावं असा त्याचा विचार करतात ते, असा आपल्याला अंदाज व्यक्त होऊ शकतात. ओके, म्हणजे त्यांची अपेक्षा काय असते, जास्त वेतनाची. त्याचबरोबर आणखी काय अपेक्षा असते, मोठा आजार असेल किंवा मोठं आजारपण असेल, त्याला अपेक्षित असणारा जर कर्मचारी वर्ग तो जर मृत्यू पावलेला असेल, निवृत्त झालेला असेल, सेवेतून कमी झालेला असेल, तर त्यासाठी सुद्धा नवीन कर्मचारी त्या ठिकाणी आणला पाहिजे, त्याची बदलीने त्या ठिकाणी नियुक्ती केली पाहिजे किंवा त्या ठिकाणी नवीन कर्मचाऱ्याची नियुक्ती केली पाहिजे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या बाबतचं पदोन्नती, बढती आपण म्हणतो, बढती. कर्मचाऱ्यांना बऱ्याच वेळेला पदोन्नती दिली जाते, बढती दिली जाते. ही बढती कशाच्या आधारावर दिली जाते तर नीट लक्ष द्या की मानव संसाधनाचं नियोजन केल्यानंतरच त्या संबंधित व्यक्तींना काय दिली जाते, बढती दिली जाते. यासाठी कशाची गरज आहे तर ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची आवश्यकता आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून बदली किंवा बढती किंवा पदावनती किंवा पदोन्नती जर तुम्हाला द्यायची असेल तर ती देत असताना सुद्धा संबंधित व्यक्तीचा पास्ट डाटा यू शुड हॅव टू युअर सेल्फ. ओके, संबंधित व्यक्तीची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी असली पाहिजे. त्याचबरोबर काही व्यक्ती या ठिकाणी काम करत असताना बेशिस्त वर्तन करतात, बेताल वर्तन करतात, त्यावेळेला अशा व्यक्तींची पदावनती करणं गरजेचं असतं. त्यासाठी त्याला काय करायचं असतं, त्याच्या पदावरून खालच्या पदावर त्याला नेमायचं असतं, म्हणजे त्याची काय करायची असते, पदावनती करायची असते. आणि या कारणामुळे सुद्धा बदली असेल, बढती असेल, पदोन्नती असेल, पदावनती असेल, या कारणामुळे सुद्धा संघटनेमध्ये किती जागा रिकाम्या होतात, आस्थापनेमध्ये किती जागा रिकाम्या होतील याचा सुद्धा अंदाज त्या ठिकाणी करावा लागतो. आणि अशा पद्धतीचा अंदाज करणं म्हणजे सुद्धा मनुष्यबळ नियोजन करणं होय. वाक्यरचना लांबडी आहे, नाव लांबडं आहे, परंतु त्याच्यामध्ये अर्थ मात्र एकदम सोपा आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं मनुष्यबळ नियोजनाचं महत्त्व हे आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे, मनुष्यबळ नियोजनाची कार्य समजून घेतलेली आहेत. आणि याच ठिकाणी हा आजचा जो भाग आहे तो संपला जातो. त्यानंतर पुढील पिरियडला आपण कार्यविश्लेषण, जॉब ॲनालिसिस हा भाग पाहणार आहोत. आपण सर्वजण त्या ठिकाणी तयार आहातच, परीक्षेला सामोरं जाण्यासाठी तयार आहातच, परंतु तरी देखील मला सांगावं असं वाटतं की पुन्हासुद्धा आपण सर्वांनी त्या ठिकाणी मोठ्या जोमानं, मोठ्या आनंदानं, मोठ्या उत्साहानं ह्या होऊ घातलेल्या परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे. याच ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय कर्मवीर.